ॲक्चुअली हे माझं स्वप्न होतं, की मला निवृत्तीचा कार्यक्रम खूप चांगला करायचा आहे. त्याचं कारण असं आहे, की मी जेव्हा इलेक्शन लढले बँकेचे, घुमरे साहेबांच्या पॅनलमुळे किंवा घुमरे साहेबांनी जे काय आम्हाला मदत केली, त्यामुळे आम्ही जिंकून आलोत. आणि ते जिंकताना आम्ही प्रचार केला होता, तो आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये केलेला होता. म्हणजे अगदी तळागाळाच्या कामगारांपासून तो प्रचार आम्ही केलेला. मग त्या तळागाळाच्या लोकांची मी मतं घेतली. मी 2 टर्म निवडून आली. मग त्या तळागाळाच्या लोकांना मला कुठेतरी त्यांचं ते एक धन्यवाद किंवा आभार मानायची हीच मला संधी होती आणि त्या अनुषंगाने मी बऱ्याच लोकांना बोलवलंय. त्यातले खूप लोकं वगळले पण गेली. कारण का हॉल एवढा मोठा नाहीये, तेवढा आपण बंदोबस्त करू शकत नाही. म्हणून ठराविक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही इथे बोलावलं आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला याचं मला खूप समाधान मिळालंय. कारण हा कार्यक्रम करताना हा मी एकटी नाही करू शकत. मी तर उत्सवमूर्ती. मी फक्त नटून-थटून इथे येऊन उभी राहिले. पण माझ्याबरोबर जी टीम आहे माझी, ही सगळी उभी राहिलेली माझी जी टीम आहे मागे, हे अगदी डाउन टू अर्थ असं म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे आणि आज त्याचं हे फळ इथे दिसत आहे. मला खूप अभिमान वाटतो, की हा सगळा ग्रुप, हे सगळी लोकं आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही कुठलाही कार्यक्रम तुम्ही घ्यायला आम्हाला सांगितलं, तर आम्ही तो स्टार्ट टू एंडपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आणि त्याचं एक उदाहरण हे आजचं होतं. मी आज तरी तुम्ही सगळ्या लोकांकडून ऐकलंच असेल, की मी माझ्या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी समाजसेवी केली. लोकांसाठी मी खूप काम केलेलं आहे. ते आपल्या तोंडून आपल्याला बोलायचं नसतं, पण लोकांनी आज इथे त्याची पावती दिलेलीच आहे. पण मला समाजासाठी काम करायचंय. आता हे माझं देणं आहे. आत्तापर्यंत मी सगळं घेणं, नोकरीमधून मी पगार घेतला आणि मी ते घेतलंय. आता जे काही मी कमवलंय ते मला आता लोकांसाठी किंवा समाजासाठी किंवा गरिबासाठी मला ते द्यायचं आहे आणि त्या देण्यासाठी मला एक कार्य किंवा राजकारण किंवा सहकार अशा पद्धतीने कुठेही मला ग्राउंड लेव्हलला जर काय कुठे काम करायची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्याचं सार्थक करेन, सोनं करेन याची मला खात्री आहे. भावूक म्हणजे माझे आई-वडील त्यांचं वय जर आज तुम्ही बघितलं, तर 90 वर्षाचे माझे वडील, माझी आई त्या एजमध्ये, माझे सासरे 90 वर्षामध्ये. ह्या तिघंही म्हणजे वयस्कर लोकं आहेत. माझ्या सासूबाई आहेत तिथे. म्हणजे हे वयस्कर लोकं असताना ह्यांना बोलवायचं की नाही हा माझा पहिला प्रश्न होता, की ह्यांना त्रास होणार कारण हा दिवसभर कार्यक्रम चालू राहणार, माझा त्यांना बोर होणार. पण नाही म्हटलं, कारण हा कार्यक्रम माझा एकटाच होणार आहे, एकदाच होणार आहे आणि ते समोर माझ्या असणं म्हणजे माझ्यासाठी परमेश्वर समोर असल्यासारखं आहे आणि त्यांचा आशीर्वाद मला घेणं फार गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने मी त्यांना इथे बोलावलं आणि ते समोर असल्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली. कारण आपण जेव्हा आपले जन्मदाते आपल्या समोर असतात, आपण त्यांच्या गर्भातून आलेलो असतो आणि आता पुढचे जे क्षण आहेत, ते आपण खरोखरच त्यांना आनंद जो दिसला माझ्या कामाचा, ती माझी पोचपावती ठरली. आणि ही माझी सून लागते. हा, ती खूप धडाडीची कार्यकर्ती आहे. म्हणजे तिला एनर्जी अशी आहे की प्रत्येक कार्यात ती झोकून देते आणि आपलं आपलं कार्य करते. खरंच म्हणजे ती हुशार मुलगी आहे. आम्हाला त्याचं तिचं खूप खूप कौतुक आहे आणि तिला असंच पूर्ण आयुष्यभर असं चांगलं चांगलं यश वरती वरती पायरी चढून यश मिळू दे त्यांना भरभरून आणि दीर्घायुष्य लाभू दे अशी मनापासून इच्छा करते मी परमेश्वरा चरणी. मी सुद्धा तिथे तंदूर महिला समाजाची ट्रस्टी आहे. मला पण समाजाची समाजसेवा करण्याची फार आवड आहे. आजचा हा सोहळा दिव्यभाव सोहळा मी माझ्या 36 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महापालिकेमध्ये असा बघितलेला नाही आणि तो पण सेवानिवृत्त सेवा सोहळा. आज मॅडम महापालिकेच्या सेवेमधून निवृत्त होत आहेत आणि त्यांची ती मगाची सुरुवात जी होती आम्ही बघितली. त्यांची ती कंझ्युमर सोसायटी आहे. कंझ्युमर सोसायटीमधून त्यांची जी मिरवणूक निघाली, तर असं वाटतं की आपल्याला ते आपण लग्न सोहळा करतो त्या पद्धतीने हा सोहळा आहे, त्याच्यापेक्षा चांगला सोहळा आहे. आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मॅडम सेवानिवृत्त होत आहेत, परंतु पहिला प्रवाह त्यांचा संपलेला आहे. आता दुसऱ्या प्रवाहामध्ये त्या एंट्री करत आहेत. आता लवकरच या सहकार आघाडीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये तो चांगल्या पदावर जातीलच आणि त्यांना पुढील आयुष्य मी सुखसुमितीचा भरभराटीचं देऊ अशी शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो. आज खरं म्हटलं तर संमिश्र भावना आहेत. एक आनंदही आहे की या जबाबदारीतून ती फ्री होते आणि तिच्या मनासारखं आयुष्य तिला जगता येईल. दुसरी भावना अशी आहे की आम्ही कल्पनाही करू शकत नाही आमच्या सोसायटीची वर्षाशिवाय. पण जरी ती इथून निवृत्त झाली तरी आम्ही तिला आमच्या बंधनातून सोडलेलं नाही. तेव्हा तिने हॅपी होण्याचं कारण नाही. कारण आम्ही आमच्या सोसायटीचं काही किंवा मला पर्सनली तिच्याशिवाय जर काही काय करायचं असेल तर मी इमॅजिन पण करू शकत नाही. त्यामुळे ती आमच्यासाठी आहेच. उलट ती आता सोसायटीला सगळ्यात जास्त वेळ देईल अशी माझी आशा आहे आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
आणि मी तिला खूप अशी बघते. मला फ्युचरमध्ये तिला एका ठराविक ठिकाणी बघायचं आहे आणि माझं ते स्वप्न आहे आणि ती पूर्ण करेल ते.